मस्त थंडगार कोल्ड कॉफी. छान अशी आज आपल्याला आहे ना मस्त थंडगार कोल्ड कॉफी बनवायची आहे. तर करूयात सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी बनवण्यासाठी आहे ना आपल्या घरी सर्व साहित्य असतं. कॉफी तर असते, बिना व्हॅनिला आईस्क्रीमची पण कोल्ड कॉफी होते, पण इथं आहे ना मी घरात आहे आईस्क्रीम म्हणून घेतलेली आहे 1 वाटी व्हॅनिला आईस्क्रीम. आता काय करू, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना 2 ग्लास आपल्याला बनवायचं आहे कोल्ड कॉफी, तर 3 चमचे साखर घ्यायचं. आपल्याला जसं गोड आवडतं तसं. आपले ग्लास किती मोठे आहेत, आपण कॉफी किती बनवणार आहोत, इथे आहे ना अर्धा लिटर दुधासाठी मी 3 चमचे साखर घेतलेलं आहे. टाकूया अर्धा चमचा कॉफी पावडर. थोडेच टाकायची कॉफी पावडर, अर्धा चमचा. मुलं वगैरे पेत असली ना घरातली छोटी, तर कडू पण होऊ शकते, त्यासाठी कॉफी थोडीच टाकायची. आता हे मिक्सरमधून आपण एकदा फिरवून घेऊया. बघा, मिक्सरमधून साखर आणि कॉफी पावडर आहे ना बारीक करून घेतलेली आहे. साखरची आणि कॉफी पावडरची अशी पावडर बनवून घ्यायची. तर हे एका वाटीमध्ये काढून घेऊया. कॉफी पावडर आपली इथं तयार झालेली आहे, साखरेची आणि कॉफीचं. आता आहे ना एक मिक्सरचा असा जार घ्यायचा. आपण ज्यूस बनवायचा जार असतो ना आपल्याकडे मिक्सरचा, त्या जारमध्ये कॉफी बनवायची. टाकूया 4 खडे बर्फाचे. बघा, बर्फ काय होतं, दुधाबरोबर आहे ना पटकन बारीक होत नाही, त्यासाठी बर्फ नुसता क्रश करून घ्यायचा मिक्सरमधून. आहे तर बर्फ आहे ना मी थोडासा मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे, असा बारीक झाला आहे. आता टाकूया कॉफी पावडर बनवून घेतलेली, साखर आणि कॉफीची पावडर. आणि टाकूया 2 ग्लास दूध. दूध आहे ना गरम करून थंड करून घेतलेलं आहे दूध, तापवलेलं आहे दूध. असं थंड झालेलंच दूध घ्यायचं कॉफी बनवण्यासाठी. आता आहे ना हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. म्हणजे कॉफी पावडर, साखर, दूध सर्व असं बर्फ, छान मस्त थंडगार कॉफी तयार होते. असंच पण आपण पिऊ शकतो. ही आता कॉफी तयार झालेली आहे ना, असंच पण आपण पिऊ शकतो. पण ते काय असली तर घरी व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं, नाही तर ही कॉफी पण खूप छान लागते प्यायला. बघा, तयारच झाली आपली इथं मस्त थंडगार कोल्ड कॉफी. अशीच साई वगैरे असते ना, बाहेर पण आपण कॉफी प्यायला जातो, त्याच्यावरती पण अशी मस्त साई आलेली असते बर्फाची कॉफीची. आता ही साईडला ठेवूया आणि घेऊया काचेचे 2 ग्लास. इथंही ना मी कॉफीचे पण 2 ग्लास घेतलेले आहेत प्लॅस्टिकचे, लागले तर आपण घेऊया ते. काय करायचं, ग्लासला आहे ना असं चॉकलेट सिरप लावून घ्यायचं साईडनी, म्हणजे कॉफी ते टाकली ना ग्लासामध्ये तर चांगलं दिसतं. आता कॉफी आपण सर्व करून घेऊया ग्लासामध्ये. मस्त घट्ट झालेली आहे कॉफी इथं, आणि थंडगार कॉफी इथं आपली तयार झालेली आहे. बघा, इथं 2च ग्लास भरले कॉफीचे आपले. सध्या आपण हे 2च ग्लास कॉफी भरून घेऊया. आणि ना हे दुसरे कॉफीचे प्लॅस्टिकचे ग्लास मी साईडला ठेवते. आता त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम, म्हणजे अजून छान टेस्टी कॉफी तयार होते आपली. बघा, इथं सर्व करून घेतलेली आहे कॉफी ग्लासामध्ये. आता टाकूया व्हॅनिला आईस्क्रीम. व्हॅनिला आईस्क्रीमनी ना अजून छान थंड होती बघा कॉफी. आणि आपण जसं बाहेर कॅफेमध्ये पितो ना, अशीच लागते ही कॉफी. आता तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ना कॉफी बनवून बघा, आणि तुम्ही बनवलेली कॉफी कशी झाली ते पण मला सांगा. आता स्ट्रॉने प्यायलं आहे ना, त्याच्यामध्ये ग्लासामध्ये स्ट्रॉ ठेवूया कॉफी पिण्यासाठी. तयार झाली तर आपली मस्त थंडगार कोल्ड कॉफी. किती छान दिसते ना. असं घरच्या घरी मस्त थंडगार कोल्ड कॉफी बनवायची. हे तुम्ही एक दिवस जर करून प्याले ना तर तुम्हाला इतकं आवडणार, तुम्ही रोज अशी कोल्ड कॉफी बनवून प्यासाल. तयार आहे आपली मस्त अशी कोल्ड कॉफी.
तर ही कोल्ड कॉफी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.